भजनी मंडळात गपच्या.
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महासीतं मधुरं हृदयं मधुरं गमनं माधुर्यं मधुराधिपतिरखिलं मधुरम् महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावद्य जीवो धराथावतारं कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशमाना मनोनारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो
वेदी पायावरी या वारकरी संतांच्या समचरण सरोजम सांद्र निलामुधावम जगन्निहित पाहि मंडलम मंडलाना तरुण तुलसीमाला कंधरम कंचनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रायगडी मंदिरी वसे माझारया चरणी अर्पितो तुम्हा अजन्मही
कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं हे काय आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य. मग की निमित्ताने आपण या ठिकाणी सांगू हे सर्वांना माहितीच आहे. तरी सप्ताह चालू आहे, किती 50-60 वर्ष झाली हा ना या सप्ताह चालू 50-60 वर्ष झाली सप्ताह चालू आहे, ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. असे तुमची ग्रामस्थ मंडळी असतील सगळ्यांनी मिळून मला या ठिकाणी बोलवलं, त्यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते. तसेच उत्कृष्ट असं वादन आहे. तुम्ही कुठले दादा? सातवणे. हा, जे मला कीर्तनाला साथ करणार आहेत असे मृदुंगाचार्य असतील अंकुश दादा. त्याचबरोबर सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी टाळ वाजवून पावले खेळून या ठिकाणी मला सुंदर अशी साथ करणार आहात तुम्ही, मला हे माहिती आहे. त्यांचं नाव घेणं काय ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, त्याच्यामुळे महाराज असतील त्यांचं देखील अंतःकरणापासून धन्यवाद. त्याचबरोबर हार्मोनियम वादक तुमचे देखील अंतःकरणापासून धन्यवाद. चुकून माय कुणाचं नाव राहिलं असलं तर नका बरोबर का मनातल्या मनात नाव नाही घेतलं. ज्याचं नाव घेतलं ते देव आणि नाही घेतलं ते महादेव विठ्ठल. तर या अभंगामध्ये नाथराय यांनी काय सांगितलं, या अभंगाच्या भावार्थाकडे बघा. या अभंगाचा भावार्थ असेल की आवडे देवाची तो ऐका प्रकार. काय देवाला काय आवडतं त्याचा प्रकार काय तो आपण ऐका. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. कोणता प्रकार ऐका? नामाचा उच्चार. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. काय करा? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा आणि हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा. एवढंच नाही का अजून काय आवडतं भगवंताला? आषाढी कार्तिकी पंढरीची केलेली वारी. कशी केलेली आवडते? काय काय आवडतं? नामाचा केलेला उच्चार. काय? नामाचा केलेला उच्चार. पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा. अजून काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कशी केली पाहिजे? नित्यनेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य होती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्ही झोपले तरी काय हरकत नाही, जाताना उठून दे. झोपले का तुम्ही? नाही ना? ऐकतात ना सगळे? नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आता आपण चिंतनाला सुरुवात करू. ज्यांचा अभंग आपण आज या ठिकाणी कुणाचा? एकनाथ महाराज. एवढं जरी माझं कीर्तन संपुस्तवर लक्षात ठेवलं की आपण कुणाचा अभंग निवडला तरी बस. मग ज्यांचा अभंग आपण आज या ठिकाणी निवडला त्यांचा अधिकार काय होता? अरे एवढा अधिकार माझ्या नातऱ्यांचा होता. त्यांना शांतता ही पदवी प्राप्त होती. शांती परते नाही सुख येणं अवघेची दुःख. किती शांतता होती. यवनांगावरी सुंगला प्रसाद देऊन मुक्त केला. एवढी शांतता माझ्या नातऱ्यांकडे होती. एवढंच नाही तर माझे नातरे काय होते? संत होते, श्रीमंत होते, मी शांत होते. त्यांचा अधिकार त्यांनी या अभंगामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय? देवाला काय आवडतं? काय आवडतं देवाला? आवडे देवाची तो ऐका प्रकार. कोणता प्रकार आवडतो देवाला? आता किती आवड आहे? आवड 3 प्रकारच्या. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. पहिली म्हणजे जीवाची आवड. कोणाची आवड? जीवाची आवड. दुसरी म्हणजे संतांची आवड आणि तिसरी म्हणजे देवाची आवड. कशा कशाची? जीवाची, संतांची आणि देवाची. या 3 आवड. आता मग जीवाला काय आवडतं? काय आवडतं आपल्याला? कुणी सांगू शकतं का आपल्याला काय आवडतं? हा, बघा आपल्याला काय आवडतं? आपल्याला संसार आवडतो. बरोबर ना? या जीवाला संसार आवडतो. मग संत म्हणले सांगतात की हा संसार इतका सुखाचा नाही जितका आपण विचार करतो.
केला पाहिजे. बघा एक दृष्टांत सांगून देईन म्हणजे तुम्हाला कळेल. एक सद्गृहस्थ समुद्राच्या काठी बसला होता. कुठे? समुद्राच्या आता शेजारून जाणारे ते म्हणाले किती वेळ तू इथं बसलास? आता जो कोणी काही करत असला तरी तो काही चिलेच सवय म्हणा, बरोबर ना? तो म्हटला अरे इथं काय बसलाय तू? तो म्हटला अरे कधी समुद्राच्या लाटा बंद होतील आणि मी कधी आंघोळ करते याचा विचार करतो. आता मला सांगा समुद्राच्या लाटा बंद होणार आहेत का? नाही. अरे तू इथं आयुष्यभर जरी बसला तरी समुद्राच्या लाटा काही बंद होणार नाही. तू काय कर, हे समुद्राच्या लाटा तू बघ आणि त्याच्यामध्ये हळू उडी मार, आंघोळ कर आणि बाहेर पड. म्हणजे मला याच्यातून सांगायचंय काय, समुद्र म्हणजे काय आहे? तो संसार आहे, संसार. आणि त्या संसारामध्ये सद्गृहस्थ ते आपण आहे. मग आपण काय म्हणतो संसाराचं कधी काम करतं त्याच्यानंतर परमेश्वर. पण मला सांगा संसाराचं कधी संपणार आहे का? आपलं संसार संपणार आहे का? नाही. मग संत काय सांगतात, तुमचा संसार काही संपणार नाही. मग काय करा, संसारात राहून परमार्थ करा तुम्ही. नाही असं म्हणतात आता संसार झाला, अरे हे काम राहिलं माझे, हे केल्याच्या नंतर ते करते. आधी संसारातलं काम करतो, मग ज्ञानेश्वरी वाचायला गेली. ज्ञानेश्वरी राहिली बाजूला, संसारच चालू असतो. मग हा संसार करा तुम्ही, पण संसार राहून परमार्थ केला पाहिजे. कसा? ज्या त्या लाटा आहेत त्या कसे ते येतच जाणार, संसारामध्ये दुःख वगैरे येतच जाणार आहे, पण आपण त्याच्यातून परमार्थ केला पाहिजे. मग हे आपल्या जीवाला आवडतं संसार. आता बघा आम्ही कीर्तनाला गेलो होतो, तिकडे 2 जोडपी होती. आम्ही कीर्तनाला गेलो त्याच्यामुळे उशीर झाला, राहिलो तिथंच. मग शेजारी 2 जोडपी होती. एका घरातून आम्हाला हसण्याचा आवाज येतो सारखा. इतकं हसायचे आणि एका घरातून सारखं शिव्याचा आवाज येतो. काय ऐका बरं का नाही लक्ष. एका घरातून सारखं शिव्याचा आवाज येतो. आता ते शेजारीच राहत होते, त्याच्यामुळे यांनी विचार केला, अरे तिकडून सारखं हसण्याचा आवाज येतो, जे शिव्या देत होते ते म्हणते बरं का, तिकडून सारखं शिव्याचा आवाज येतोय आणि आपण हसतोय. म्हणजे ते शिव्या देणारे म्हणते तिकडून हसण्याचा आवाज येतोय, आपण शिव्या देतोय. मग त्याने काय केलं, माझा नवरा आता आला की मी काय करेन, त्याला म्हणेन अरे तू आला की मला शिव्या द्यायला, आला की मला शिव्या द्यायला. शेजारी जाऊन किती हसतात. आपल्याला आपलं पडलेलं नसतं बरं का, शेजारच्या काय बरोबर नाही का बोलते नाही. तुमचे एक्सप्रेशन बघून जरा मला असं वाटतं की तुम्ही नाही डोकं देत शेजारच्या. बघा मग ते म्हणते अरे शेजारचे इतके हसतात करतात तरी काय. मग आपण बघू म्हटले नवरा येऊ दे, सांगते त्याला. तसं पण महिला आरक्षण देते. नवरा आला की लगेच शिव्या द्यायला सुरू. अरे मला शिव्या द्यायची, मला शिव्या द्यायची. अहो शेजारचं जाऊन बघा किती हसतात ते आणि तुम्ही मला शिव्या देताय. अरे मी तुमचं शिव्या बोललाच नाही. त्याच्या पण मला विचार आला, अरे हो आलं की शिव्या देतो. शेजारचे जाऊन बघा म्हणून हे काय केलं, शेजारच्यात गेले. ते नवरा आलं की त्याचा हसण्याचा आवाज यायचा. मग ते शेजारच्या आम्ही इतक्या शिव्या देतो, तुम्ही हसण्यासाठी करता तरी काय? आम्हाला पण सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. त्यावेळेस ते म्हटले तुम्हाला ऐकायचंय का आम्ही हसण्यासाठी काय करतो? ऐकायचंय का? ते म्हटले बघा तुम्ही शिव्या देता आणि हसण्यासाठी काय करतो. ज्यावेळेस मी ऑफिसवरून घरी येतो, माझी बायको माझ्या दारातच वाट बघत असते. अशी नाही बरं का, बेलला घेऊन काय करू, बेलला म्हणजे माहिती आहे ना लाटणं. हा बेलला घेऊन उभीच असते. जसा मी दरवाजामध्ये येतो माझी बायको काय करते, बेलला घेऊन राख किरी आणि ते हुकलं तर ती हसती आणि ते बसलं तर मी हसते. आता संसार. आता मला सांगा संसारामध्ये सुख आहे का? कुठे आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. सुख आहे, क्षणिक सुख आहे, पण दुःख किती आहे, पर्वत एवढं दुःख आहे. मग जीवाला आपल्या तरी पण संसार आवडतो. मग संतांना काय आवडतं, ही झाली जीवाची आवड, आपल्याला संसार आवडतो. दुसरं आवड कोणाची, संतांची. संतांना काय आवडतं, माझी आवडी पंढरपुराने गोडी. काय आवडतं संतांना? संतांना भगवंताचं नाव
झाली. मग आता मन चंचल एवढं कसं काय चंचल? तर बघा, एक वारकरी तिकडून चालला होता. आता वारकरीच नाही ते, आपले नाव घेऊ नको ना. मग एक वारकरी तिकडून चालला होता. त्याच्या मनामध्ये त्याला आंब्याचं झाड दिसलं. त्याच्या मनामध्ये इच्छा झाली की तो आंबा तोडून खावा. काय झाली इच्छा? आंबा तोडून खावा. इच्छा झाल्याच्या नंतर त्याने काय केलं? पण तिथं लिहिलं होतं आंबा तोडू नका. त्याच्या मनामध्ये इच्छा झाली. तोडून गेला गेला, काठी घेतली, काठीने आंबा मारला, पडला खाली, घेतला, खाल्ला. पण मार देखील खाल्ला. एवढं कार्यक्रम, हार्टेड कार्यक्रम कशामुळे भेटला? मार खावा लागला. कशामुळे? मनामुळे. मनामुळे. मन ही इतकं चंचल आहे. आता कसं म्हणाल तुम्ही? तर त्याला खायचा होता का आंबा? कोणाला खायचा होता? मनाला. इच्छा कुठं निर्माण झाली होती? मनामध्ये. आंबा पाहिला कोणी होता? डोळ्यात. बरोबर? त्याची चव कोणी घेतली? जिभेने. मात्र मार कोणी खाल्ला? पाठीने. हे आपल्या ह्याच्यामुळे एवढा हाब्रेड कार्यक्रम होतो. म्हणून मन हे एवढं चंचल आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, काय म्हणतात? तेव्हा माझे मन लाभो तुझे चरणी, संसार वेदनी पडू नये. तेव्हा हे जे मन आहे ते इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, हे तुझ्याजवळ स्थिर कर, असं म्हणतात. ही सारी संतांची आवड. संत म्हणतात मला फक्त तुझ्या नामस्मरणामध्ये राहू दे. मग आणि तिसरी आवड म्हणजे काय आहे? जीवाची आवड, संतांची आवड आणि देवाची आवड. आता देवाला काय आवडतं? अभंगाचं प्रपंच.
दोन विहिरी होते. एका विहिरीमध्ये पाणी तुडुंब भरून वाहत होतं आणि एका विहिरीमधलं पाणी कसं होतं? तळाशी होतं. पण जे तुडुंब भरून वाहत होतं ते पाणी कसं होतं? खारट होतं. आणि जे तळाशी होतं ते पाणी कसं होतं? गोड होतं. हे आश्चर्य नकुलाने पाहिलं. नकुल गेला. आता राहिले म्हणजे शेवटचे सहदेव. सहदेव बरोबर ना? सहदेव राहिले. आता सहदेव म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी आश्चर्य दिसलं असं मला देखील दिसलं. सहदेव रस्त्याच्या एका कडेने चालले होते ते म्हणून आता मला काय आश्चर्य दिसतं? मला काय आश्चर्य दिसतं? आता प्रत्येकाला आस लागली की आता आपल्याला काय दिसते? आता आपल्याला काय दिसते? जोशमय होश को बेटे. आपल्याला आश्चर्य काय दिसतं? आणि काय आश्चर्य? एवढा मोठा दगड त्याच्या दिशेने येत होता. आता त्याला वाटलं माझं काही खरं नाही. आता मी मरणार. आता मी काय करू? आता मी मरणार. मी काय आश्चर्य पाहिलं नाही. पण देवा हे काय केलं तू मला? म्हणून त्याने भगवंताचा नाव मुखाला घेतलं. आणि काय आश्चर्य? तो दगड एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीने, वाळलेली काँग्रेसची काडी म्हणजे गवताच्या काडीने तो दगड काय करला? तरला म्हणजे थांबला तिथंच. हे आश्चर्य पाहिलं आणि ते 5 पांडव भगवंताकडे गेले. आता भगवंत म्हणते सांगा तुम्ही जे आश्चर्य पाहिलं. आता सगळ्यात मोठे कोण होते? युधिष्ठिर. त्यांनी काय आश्चर्य पाहिलं होतं? गरुडाचं. म्हणजे लक्ष आहे म्हणायला हरकत नाही. बघा गरुडाचं आश्चर्य पाहिलं. भगवंता अरे मी काय आश्चर्य पाहिलं? तुझं वाहन असणारं गरुड. काय? तुझं वाहन असणारं गरुड पंखावरती वेधलेले होते. पण तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता. हे काय आश्चर्य भगवंता? त्यावेळेस भगवंत म्हणाले अरे युधिष्ठिर ह्या कलियुगामध्ये असंच होणार आहे. ज्यांच्या मुखामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, गीता सगळं काही तोंडपाठ असू द्या पण ते मांस भक्षण करण्याचं पाप या कलियुगामध्ये होणार आहे. आता चालू आहे ते युग कोणतं आहे? कलियुग. हे सध्या चालू आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं तुम्ही? भीमप्रधान. काय पाहिलं आश्चर्य? लय चांगलं आश्चर्य म्हणायला हरकतच नाही. लय गुणाचे नाही. बघा 2 प्रकारचा हत्ती पाहिला. आता तो म्हटला अरे भगवंत ऐक तर. एवढं महाप्रताचं युद्ध झालं पण 2 तोंडाचा हत्ती कुठंच पाहिला नाही. हे काय आश्चर्य? तो म्हटला अरे ह्या कलियुगामध्ये असंच घडणार आहे. जे लोक समोर असताना एवढी स्तुती करणार आहे की गुणाच्या ढेपा फोडून द्यायच्या एवढी स्तुती करणार आहे. पण ते थोडं मागं जाऊ दे 4 पावलं. निंदा केल्याशिवाय राहणार नाही. पट्ट म्हणून हसल्यावर येणारं युग काय आहे? कलियुग आहे. हे चालू आहे सध्या. हे कुणी पाहिलं आश्चर्य? भीमदादाने. तिसरं आश्चर्य पाहिलं कुणी? अर्जुनाने. अर्जुनाने काय पाहिलं? नुकतीच वेलेली गाय होती. काय? नुकतीच वेलेली गाय होती. जन्मताच तिच्या आईच्या पोटावरती लाथ मारली. भगवंत हे काय आश्चर्य? भगवंत हसले. अरे अर्जुना येणारं युग हे काय आहे? कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये असंच घडणार आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय. काय? ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय त्या आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवण्याऐवजी डोक्यावरती पाय ठेवण्याचं काम या कलियुगामध्ये ती अवलाद करणार आहे. कोणतं आहे? म्हणजे चालू आहे ते कलियुग आहे. आता मला सांगा हे काही घडतंय का नाही घडत? तर मी उगाच सांगते या कलियुगामध्ये असं होतंय का नाही? पटतंय ना तुम्हाला? पटत असलं तर बोलत चला ना मग. तुम्ही जर बोलत चालले तर मला प्रश्न करायला अजून चांगलं वाटतं. मग चौथं आश्चर्य पाहिलं ते म्हणजे नकुलाने. नकुलाने काय पाहिलं? 2 विहिरी होत्या. एका विहिरीमध्ये पाणी तुडुंब भरून वाहत होतं आणि एका विहिरीमधलं पाणी कसं होतं? तळाशी होतं. जे तुडुंब भरून वाहत होतं ते कसं होतं? खारट होतं. आणि जे तळाशी होतं ते गोड होतं. म्हणजे सांगायचं काय की जे पाणी तुडुंब भरून वाहत होतं, जे पाणी खारट होतं म्हणजे या कलियुगामध्ये इतकी पापी भ्रष्ट माणसं एवढी असणार आहेत, ते भरून राहणार आहेत. पण जे संत साधू महात्मे ते कसे असणार आहेत? कमी असणार आहेत या कलियुगामध्ये. आता शेवटचं आश्चर्य पाहिलं सहदेवाने. सहदेव म्हणते अरे सहदेव तू एवढा शांत कसं काय बसला? सांग ना तू काय आश्चर्य पाहिलं? देवा तुम्हाला आश्चर्य पाहायला पाठवलं. मी मृत्यू पाहून आलो. आता काय पाहिलं सांग ना. तो म्हटला अरे मी चाललो होतो आश्चर्य पाहिलं. आश्चर्य काय दिसत आणि एवढा मोठा दगड माझ्यावरती घरगळत आला. मला काही सुचत नव्हतं मी काय करावं. भगवंता तुझं नाव मुखाला घेतलं आणि काय आश्चर्य मी पाहिलं की तो दगड एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीने तरला. तृणाग्नी में
काय करणार आहे, नष्ट होणार आहे या कलियुगामध्ये. म्हणून भगवंत काय सांगतात, काय आवडतं त्या देवाला, नाचणार आपल्याला काय सांगतात, आवडे देवाची तो ऐका प्रकार. कोणता प्रकार? नामाचा उच्चार. कसा? दिवस रात्र. कसा केला पाहिजे? रात्र दिवस त्या भगवंताच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, पण अंतःकरणापासून केला पाहिजे बरं का. नाहीतर करायचं म्हणून हा म्हटले बाबा नामस्मरण करायचं, केलं 1 2 2 दिवस नामस्मरण करायचं म्हणून नाही करायचं. एकदा का भगवंताचं नाव घ्या, पण ते अंतःकरणापासून घेतलं ना, ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतं. मग भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. काय आवडतं भगवंताला? पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा. आता भगवंत तुळशीची माळ का घालायला सांगतात? कारण भगवंताला इतकी तुळस प्रिय, इतकी तुळस प्रिय, अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैसे करी प्रीती मज भोळ्या भाविका. काय? भगवंताला एवढी तुळस प्रिय, एवढी तुळस प्रिय आहे. मग आपल्याला तुळशीची माळ घालायला हरकत नाही. हाय का हरकत? नाही. आपल्याला सुटत नावानं हाय माळ घातला ना उद्यापासून बरं नशीब हो तरी म्हटलं, जाऊ दे दुसऱ्या घाला किंवा नका घालू, हो तरी म्हटलं. मग पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायला सांगतात. तुळस ही इतकी प्रिय आहे भगवंताला, इतकी प्रिय आहे. जरी आपल्याला तुळशीचं दर्शन झालं तरी आपलं पाप नष्ट होतं. काय? तुळशीचं दर्शन झालं तरी पाप नष्ट होतं. तुळशीला आपण गळ्यामध्ये धारण केलं तर आपल्याला मुक्तीच मिळते. आपल्याला बघितल्याने पाप नष्ट होत असेल तर गळ्यात घातल्याच्या नंतर आपल्याला मुक्तीच पाहिजे, बरोबर नाही? तुम्ही सांगा, तुमचं आम्हाला संस्कारच पाहिजे. मग काय सांगतात? भगवंताला आवडतं ते करा. काय आवडतं? आवडे देवाची तो एका प्रकार. आपण असं करायचं का? बरं आपल्याला देव आवडतो, कुणाला देव आवडत नाही? कुणाला आवडत नाही मला सांगा, हात वर करा. कुणाला आवडत नाही देव? भगवंत कुणाला नाही आवडत? प्रत्येकाला आवडतो, बरोबर ना? मग आपल्याला पण वाटतं की नाही भगवंताने पण आपल्याला आवडावं, भगवंताचं पण आपण प्रिय व्हावं. मग काय केलं पाहिजे? त्याला जे प्रिय आहे ते आपण केलं पाहिजे, बरोबर ना? नाहीतर आपण म्हणतो भगवंताला, अरे भगवंताला तर आपल्याला सगळ्यांनाच भगवंत आवडतो, पण भगवंताला कोण आवडतं? काय केलं होतं? भक्त पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिला होता. भक्त पुंडलिकासाठी
आईला रुक्मिणी आणि बापाला विठ्ठल समजल्याच्या नंतर आपली पंढरी ही घरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. असं फक्त पुंडलिकाने केली, त्याच्यामुळे भगवंत त्या ठिकाणी विटेवरती उभा केला. मग देवाला आवडतं काय? आवडतं त्याच्या नावाचा केलेला उच्चार. कसा? दिवस रात्र दिवस नामाचा केलेला उच्चार आवडतो. आपलं कुठं चाललं होतं? पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालताना मग उद्यापासून म्हटले बघू आले किती जण घालतात बघा. पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ. तर भगवंताला एवढी तुळस आहे, मग आपल्याला तुळस धारण करायला काही हरकत नाही. आणि काय आवडतं? गोपी चंदना टिळा. गोपी चंदनाचा टिळा का आवडतो भगवंताला? तर गोपी चंदन टिळा, गोपी चंदन म्हणजे काय? जे गोपीच्या पायाखालची धूळ हे काय करतात? आपल्या कपाळावरती धारण करा असं म्हणतात. गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णव काय करा? आपण तो गोपी चंदनाचा टिळा आहे तो काय करा? कपाळावरती धारण करा. मग भगवंताला एवढं गोपी चंदन का आवडतं? तर याच्या मागची कथा आहे बघा. एकदा भगवंताचं एवढं डोकं दुखत होतं. मग नारद महर्षी त्या ठिकाणी आले. आता सगळं जगात काही चाललं असतं की नारद महर्षी कुठं ना कुठं प्रगट असतात. त्या ठिकाणी नारद महर्षी आले. भगवंताला म्हटले, भगवंता काय झालं? तुम्ही डोकं धरून का बसले? त्यावेळेस भगवंत म्हणाले, नारदा माझं डोकं लई दुखते रे. नारद म्हणाले, काहीतरी उपाय असेल ना, औषध वगैरे मेडिकल असेल त्याच्यावर काही? तर भगवंत म्हटले, हा मेडिकल तर आहे पण ते भेटणं शक्य नाही. तर नारद म्हणाले, असं कसं भेटणं शक्य नाही? तुम्ही मला सांगा, मी जाऊन घेऊन येतो. ठीक आहे कर प्रयत्न म्हणते. ते म्हणाले, मग काय औषध आहे ते तरी सांगा. तर माझं डोकं त्यावेळेस थांबेल ज्यावेळेस मला माझ्या भक्ताची पायाखालची धूळ कपाळावरती मी धारण करत, त्यावेळेस माझं डोकं थांबेल. आता नारद महर्षी गेले देवलोकामध्ये, सगळीकडे गेले, पण सगळेजण म्हणते आम्ही देणार नाही. आम्ही एवढं आमचं देह याच्यामध्ये पाळायला तयार नाही, नरकामध्ये पाळायला तयार नाही. भगवंताला आमच्या पायाची माती शक्य नाही, आम्ही देणार नाही असं म्हणते. आणि नारद महर्षी गेले आणि भगवंताला म्हणते, भगवंत म्हणते आधी का तुम्हाला? भगवंताची म्हणतात बरोबरच होतं. मला मातीच कधी नाही ना, म्हटलं मेडिकल आहे पण ते देणं शक्य नाही. बरं ठीक आहे, तो वृंदावनामध्ये गेला का? म्हटलं नाही, वृंदावनामध्ये जा, तिथं भेटेल. वृंदावनामध्ये गेला, तिथं गोपी त्या ठिकाणी नृत्य करत बसल्या. त्या गोपींना भगवंताचं डोकं दुखतंय, आम्हाला तुमच्या पायाखालची धूळ पाहिजे. लगेच आपल्या पायाखालची धूळ दिली. नारदांना आश्चर्य वाटलं, अरे एवढं देवाच्या वंदने दिली नाही मला माती पायाखालची. आणि गोपीने सहज देऊन टाकली. तर गोपी म्हटल्या, आम्हाला आमच्यापेक्षा भगवंत प्रिय आहे का? आम्हाला आमच्यापेक्षा भगवंत प्रिय घेऊन जा तुम्ही तुझी पायाखालची माती. आणि गोपीच्या पायाखालची माती ही भगवंताने कपाळावरती धारण केल्याच्या नंतर त्याचं डोकं शांत झालं. कोणाची माती केली? उगाच कोणाची पण पायाची माती लावत नाही बरं. कसं ते भक्त एवढं की त्यांचा देह सोडून ते काय केलं? भगवंताला द्यायला तयार आहे. मग भगवंत म्हणतात माझ्यावर प्रेम करा. कसं? जसं गोपीने केलं तसं. गोपी काय संसार करून आले होते का? संसार करून परमार्थ करत होते का? मग आपल्याला संसार करून परमार्थ करायला काय हरकत नाही. कसंही संसार माहिती आहे का? पुनर्रूपी जन्म, पुनर्रूपी मरण, पुनर्भार्या जनरेशन. कसंही संसार की जन्म येणारच आहे, मरणारच आहे आपण, परत जन्म येणारच आहे. पुनर्रूपी जन्म, पुनर्रूपी मरण. पुनर्रूपी म्हणजे पुन्हा आपलं काय होणार? जन्म मृत्यू हा होणारच आहे. मग आपण काय केलं पाहिजे? भगवंताच्या नावामध्ये लीन झालं पाहिजे. कसं? संसार सोडून नाही बरं का? जसं गोपीने केलं तसं. गोपी भगवंताला आवडतात म्हणून गोपीच्या ज्या पायाखालची धूळ आहे म्हणजे ते चंदन, गोपी चंदन असं नाव ठेवलं. आणि ते चंदन काय करतात? भगवंत सांगतात की सगळ्यांनी ते आपल्या कपाळावरती धारण करा. गोपी चंदन ठेवा. आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. काय? हृदयामध्ये वैष्णवांचा जर कळवळा असला पाहिजे, नाही तर उगाच काही करून घातलं आपण लावून मस्त. पण वैष्णवांबद्दल कळवळाच नसेल आपल्याला आणि आपण भगवंताकडे जाऊ. म्हणजेच कसं? आता तुम्ही डायरेक्ट तुम्हाला भगवंताकडे जाता येतं का? अगोदर प्रियची भेट घेत असते बरोबर ना? का डायरेक्ट तुम्हाला आमदार त्याला भेटायला जाता येतं का? तुम्ही डायरेक्ट गेला आणि तुम्ही भेटला नाही, तिकडून धड करून तुम्ही खाली पडा बरोबर ना? तसंच भगवंत काय म्हणतात? तुम्ही आधी काय करा? संतांच्या संगतीमध्ये जा. जिथे संत महात्मे
शिकवत नाही. संत संगतीचे काही सांगू शकतो आपण पाणी नाही देत. मग संगत जर करायची असेल तर संत महात्म्यांची केली पाहिजे. कशी संत महात्म्यांची संगत केली पाहिजे तर बघा, एक बगळा होता. काय होता? एक बगळा होता जो त्या दगडावर चोच अशी तीक्ष्ण करत होता. असायचा तो तीक्ष्ण करायचा. काय करायचा? तीक्ष्ण करायचा. आणि त्या ठिकाणी साधू महात्मे बसले होते. ते भगवंताचं नामस्मरण करत त्या ठिकाणी बसले होते काठावर. त्या बगळ्याकडे पाहतच होते.